हॅलो माय डिअर फ्रेंड्स, वेलकम टू द इन्फिनिटी अकॅडमी. मी आपल्या सर्वांचा मित्र GB सर. आजच्या या व्हिडिओ सेशनमध्ये आपलं स्वागत करतो. तर बघा, आजचा हा जो काय आपला व्हिडिओ सेशन होणार आहे याच्यामध्ये खूप महत्त्वाचा आणि गंभीर विषय आपल्याला डिस्कस करायचा आहे. काय आहे तर बघा, तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि पार्ट 2 या दोघांना मिळून आपण इयत्ता 10वीचा विज्ञानचा पेपर देतो, जो की 100 मार्काचा आहे. तर आता त्याच्याशी निगडीत आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये चर्चा करायची आहे. तर आपण सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पाहावा. आपले जे काही मित्र आहेत यांना पण तो शेअर करावा. जे आपल्याकडे ज्ञान असतं ते इतरांना शेअर करायचं असतं. ओके, तर बघा, आता हे जे चित्र आहे हे आमच्याकडे एक दिदी आहे आणि या दिदीचं प्रॉब्लेम असा झालेला आहे की तिच्या मनामध्ये आता भरपूर सारे वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न इथं निर्माण झाले. काय काय प्रश्न झालेले आहेत तर बघा, फक्त 2 महिने शिल्लक आहेत आणि आपल्याला माहित आहे हे 2 महिने कशासाठी शिल्लक आहेत. यस, 20 फेब्रुवारी 2026 पासून इयत्ता 10वीचे पेपर स्टार्ट होत आहेत. म्हणून दिदीला आलं आहे टेन्शन. कशाचं तर आमच्यातल्या काही प्रकारचे दिदी असे असतात, काही प्रकारचे विद्यार्थी असे आहेत ज्यांना पास होण्याचं टेन्शन आहे. काही जण पास होतात तर त्यांना जास्ती स्कोअर करण्याचं टेन्शन आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर काही जणांना प्रश्न पडलेला आहे, गणितामध्ये मला आता काही येत नाही किंवा गणिताचे मला फक्त काही टॉपिक येतात, मग त्याचा अभ्यास कसं करायचं. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधला पार्ट 1 थोडासा अवघड जातोय, पार्ट 2 थोडासा सोपा जातोय, पण ॲनिमल क्लासिफिकेशन सारखा टॉपिक त्याच्यामध्ये आहे ज्याच्यामधला आम्हाला काही कळत नाही. मग आता अभ्यास करायचा तरी कसा करायचा, कारण उरलेले आहेत फक्त आणि फक्त किती 2 महिने, 60-65 दिवसाचा कालावधी आहे. मग आता या कालावधीमध्ये काय करायचं. बरेच जणांचा प्रश्न आहे, स्टार्ट कुठे करायचं, कहां से शुरू करे, सुरू करायचं पण कुठून सुरू करायचं, हा प्रश्न बरेच जणांचा आहे. चला, तर आता ह्या सर्व प्रश्नांवरती आपल्याकडे जे उत्तर आहे ते आपण या व्हिडिओ सेशनमध्ये पाहणार आहोत. तसेच शेवटी आपल्याला काही स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी बनवायच्या आहेत, जेणेकरून आपला ह्या उर्वरित 60 दिवसामध्ये 2 महिन्यांच्या कालावधीमध्ये बराचसा अभ्यास कव्हर होईल, रिव्हिजन होईल आणि आपले मार्क्स पण खूप चांगल्या पद्धतीने तिथे वाढतील. चला, तर आता बघा, सर्वात पहिल्यांदा आपल्याला जो प्रकार बघायचा आहे या व्हिडिओमध्ये तो म्हणजे आहे बाळांनो, की आपला पेपर पॅटर्न काय आहे. बोर्डाच्या पेपरमध्ये गेल्यानंतर आपल्याला कशा पद्धतीची प्रश्नपत्रिका येणार आहे, त्याच्यामध्ये कुठल्या स्वरूपाचे प्रश्न आहेत हे माहिती असणं खूप गरजेचं आहे. तर बघा, सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 आणि पार्ट 2 दोघांचे पेपर आपल्याला 40 मार्काचे प्रत्येकी आहेत. म्हणजे दोन्ही मिळून 80 मार्काचा पेपर आणि 20 मार्काचं प्रॅक्टिकल आपल्याला या ठिकाणी असणार आहे. आणि मग याच्यासाठी दिला जाणारा जो काय कालावधी आहे, एका पेपरसाठी जो कालावधी असतो आपल्याकडे टाइम दिलेला आहे तो आहे 2 तासाचा बाळांनो. किती 2 तासामध्ये आपल्याला एक 40 मार्काचा पेपर सोडवायचा आहे आणि हे दोन्हीही पेपर वेगवेगळ्या दिवशी होतात. एकाच दिवशी दोन्ही पेपर होत नाहीत. आज सायन्स अँड टेक्नॉलॉजी फर्स्ट झाला तर कमीत कमी 1 दिवसाचा तरी गॅप याच्यामध्ये असतो आणि नंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2चा पेपर असतो. तर पेपर देण्याच्या अगोदर आपल्याला पेपर पॅटर्न काय आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे. तर बघा, आता आपण क्वेश्चन पेपर पॅटर्न पाहूया. तर क्वेश्चन पेपर पॅटर्न मध्ये आपल्याला टोटल आहेत 4 प्रश्न. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 4 अशा पद्धतीने 4 प्रश्न आपल्याकडे आहेत. आता क्वेश्चन नंबर 1 मध्ये सब क्वेश्चन ए आणि सब क्वेश्चन बी असतो बाळांनो. काय आहे, सब क्वेश्चन ए, सब क्वेश्चन बी. मग आता सब क्वेश्चन ए मध्ये काय असतं तर सर्व एमसीक्यूज असतात जे की कंपल्सरी आहेत. काय आहेत, सर्व एमसीक्यूज याच्यामध्ये असणार आहेत. मग एमसीक्यूज किती असणार आहेत तर बाळांनो आपल्याकडे 5 एमसीक्यू असतात. किती असतात, 5 एमसीक्यू असतात. मग एका एमसीक्यूला मार्क किती बाळांनो तर एका एमसीक्यूला प्रत्येकी 1 मार्क असं जर आपण पकडलं तर 5 मार्काचे एमसीक्यूज आहेत. याला कोणताही ऑप्शनल किंवा ऑर मध्ये येणार नाही. 6 पैकी 4 5 सोडवा, 10 पैकी 5 सोडवा अशा पद्धतीचा प्रश्न इथे येणार नाही. 5च दिलेले असणार आणि 5ही आपल्यासाठी कंपल्सरी आहेत. याच्यामध्ये ऑर येत नाही. ओके, मग आता काही जण म्हणतील सर मग याला उत्तर लिहिताना कसं लिहायचं ते पुढे सांगतो मी. पहिल्यांदा पेपर पॅटर्न, वेटेज आणि त्याच्यानंतर आपल्याला उत्तरपत्रिका कशा पद्धतीची लिहायची ते आपण पाहूया. तर बघा, ए क्वेश्चन समजला. आता बी क्वेश्चन असतो ऑब्जेक्टिव्ह डिफरंट टाइप्स. हा ऑब्जेक्टिव्ह टाइपच असतो, पण याच्यामधले जे ऑब्जेक्टिव्ह असतात याच्यामध्ये किती असतात, 5 असतात. किती असतात बाळांनो, 5 असतात. आता हे जे काय 5 आहेत यांना मार्क किती, एका ऑब्जेक्टिव्हला 1 मार्क.
मग काय असतील, कोणत्या स्वरूपाचे ऑब्जेक्टिव्ह असतील? तर बघा, रिकाम्या जागा भरा म्हणजे फिल इन द ब्लँक्स असतील, योग्य जोड्या लावा, मॅच द कॉलम, त्याच्यानंतर फाइंड द एनॉलॉजी, त्या टाईपचे क्वेश्चन असतात. ट्रू ऑर फॉल्स विचारले जातात, ट्रू ऑर फॉल्स विचारले जातात. त्याच्यानंतर एखादी डायग्राम असेल त्याच्याशी रिलेटेड विचारलं जाऊ शकतं. तर असे वेगवेगळ्या टाईपचे एमसीक्यूज एक मार्काचे या ठिकाणी विचारले जातात. समजतंय? ओके, चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये परत आणखी ए आणि बी हे दोन सब क्वेश्चन्स आहेत. काय? क्वेश्चन नंबर ए आणि बी हे सब क्वेश्चन. मग क्वेश्चन नंबर ए जो आहे याच्यामध्ये असतात गिव्ह रिझन्स. काय असतात? गिव्ह रिझन्स. तर आता गिव्ह रिझन्स आपल्याला किती विचारले जाणार आहेत? तर आपल्याला विचारले जातात 3. किती गिव्ह रिझन आहेत? 3 गिव्ह रिझन आहेत. आणि याच्यापैकी लिहायचे किती आपल्याला? फक्त 2 लिहायचे, फक्त 2 दिलेले आहेत 3. मग एका गिव्ह रिझनला आपल्याला किती मार्क भेटणार? व्यवस्थितपणे जर आपण उत्तर लिहिलं तर आपल्याला भेटणार 2 × 2. एका याच्यासाठी 2 मार्क मिळतात. असे टोटल 4 मार्काचं या ठिकाणी आपल्याला गिव्ह रिझन्स दिले जाणार आहेत. आणि हे जे सगळं सांगतोय हे एका पेपरसाठी आहे. पेपर 1 साठी सेम पॅटर्न असेल आणि पेपर 2 साठी सेम पॅटर्न असेल. त्याच्यानंतर बाळांनो, क्वेश्चन नंबर 2 जो असतो याच्यामध्ये असतात शॉर्ट आन्सर्स. शॉर्ट आन्सर क्वेश्चन आहेत आणि हे पण प्रत्येकी 2-2 मार्काचे क्वेश्चन्स आहेत. आता बघा इथे काय केलेलं आहे, मग इथे कंपल्सरी आहेत का? नाही. आपल्याला दिलेले असतात 5 प्रश्न आणि आपल्याला सोडवायचे फक्त 3 प्रश्न. किती दिले तर बाळांनो? 5 दिले. सोडवायचे किती? 3. किती? 3 या ठिकाणी सोडवायचे आहेत. मग आता ह्या तिघांना किती मार्क देणार? तर 2 मार्क एकाला. तर 2 × 3 असे टोटल 6 मार्क या ठिकाणी आपल्याला भेटणार. किती भेटणार? 6 मार्क इथं आपल्याला भेटणार. तर बघा, हे 10 मार्क, हे 10 मार्क, 20 मार्काचा पेपर संपला. हाफ पार्ट आपला संपला. आता प्रश्न क्रमांक 3, सर्वात महत्वाचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3, लॉंग आन्सर, डायग्राम और न्यूमेरिकल बेस्ड. पेपर 1 असेल म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 असेल तर त्याच्यामध्ये न्यूमेरिकल्स विचारले जाणार आणि पेपर 2 असतील तर त्याच्यामध्ये डायग्राम्स विचारले जाणार. हे पक्का आहे याच्यामध्ये. मग आता लॉंग आन्सर क्वेश्चन आपल्याला किती दिले जाणार? आपल्याला दिले जाणार 8 प्रश्न विचारले. लिहायचेत किती? लिहायचेत फक्त 5. लिहायचेत फक्त 5. 3 प्रश्न इथे ऑर मध्ये आहेत. लिहायचेत आपल्याला 5. दिलेत किती? 8. मग एका प्रश्नाला मार्क किती? तर एका प्रश्नाला आहेत या ठिकाणी 3 मार्क. किती आहेत बाळांनो? 3 मार्क या ठिकाणी आले आहेत. मग आता 3 × 5 म्हणजे टोटल 15 मार्काचा हा प्रश्न आहे. म्हणजे सर्वात जास्त स्कोरिंग कोणता प्रश्न आहे तर तो 15 मार्काचा आहे. क्वेश्चन नंबर 3 सगळ्यात जास्त वेटेज क्वेश्चन नंबर 3 ला 15 मार्काला येतं. आणि 3-3 मार्काचे प्रश्न आहेत याच्यामध्ये. आणि हे जे 3 मार्काचे प्रश्न असतात बाळांनो, याच्यामध्ये काही सब क्वेश्चन पण असतात. 1-1 मार्काचे पण विचारले जातात. काही ठिकाणी डायग्राम दिले जाते, त्याचे लेबलिंग दिलेले असतात किंवा डायग्राम डायरेक्टली 3 मार्कासाठी पण विचारली जाते. तर डायग्राम्स पण खूप महत्वाचे असतात. न्यूमेरिकल्स, फिजिक्स पार्ट जो आहे, फिजिक्स पार्टचे न्यूमेरिकल बरेच इथं विचारले जातात. तर ह्या सर्व गोष्टी आपण बघत चला. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 जो आहे तो व्हेरी लॉंग आन्सर क्वेश्चन. मग हे क्वेश्चन किती दिले जातात बाळांनो? तर फक्त आणि फक्त 2 दिले जातात. 2 मधले सोडवायचे किती आपल्याला? 1च. मग याला मार्क किती भेटणार? उरले फक्त 5. तर 5 मार्काचा हा एक प्रश्न आहे. कोणत्याही एका टॉपिक मधूनच हा प्रश्न येणार. समजतंय? तर 5 मार्काचा हा प्रश्न. असं टोटल 40 मार्काचा पेपर पॅटर्न याच्यामध्ये आपण पाहू शकतो. मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 साठी पण सेम पेपर पॅटर्न, पार्ट 2 साठी सेम पेपर पॅटर्न 40 मार्काचा असतो. मग विथ ऑप्शन कितीच असणार आहे? विथ ऑप्शन हा पेपर 60 मार्काचा असतो. आपल्याला लिहायचा आहे फक्त याच्यातला 40 मार्काचा. समजतं बाळांनो? चला, आता हे समजलं असेल. नेक्स्ट आता आपण पाहूया की पेपर 1चं वेटेज किती आहे. पेपर 1 मध्ये जे काय आपल्याकडे टॉपिक्स आहेत त्यांचं वेटेज कशा पद्धतीचं आहे, काय आहे, विथ ऑप्शन्स किती मार्काला हा टॉपिक विचारला जाऊ शकतो. कारण बरेच जणांचं कसं असतं की सर मला फक्त कोणते टॉपिक येणार आहेत एक्झाम मध्ये फक्त तेच सांगा. अरे बाळा, सर्व टॉपिक येत असतात. 60 मार्काचा पेपर काढायचा म्हटल्यानंतर ह्या सर्वांचं वेटेज कॅल्क्युलेट करूनच ते ठरवलेलं आहे. 1-2 टॉपिक करून किंवा 5 ते 6 टॉपिक करून आपण टॉप करू शकतो का? टॉप करू शकत नाही बाळांनो. आपण फक्त काय करू शकतो? पास होऊ शकतो. पास व्हायचं असेल तर हायएस्ट स्कोरिंग टॉपिक जे आहेत फक्त ते करा. आणि तुम्हाला जर पैकीच्या पैकी जर मार्क घ्यायचे असतील, 100 पैकी 100 जर घ्यायचे असतील तर तुम्हाला सर्व टॉपिकच करावे लागतील आणि ते पण व्यवस्थितपणे. अर्धवट केल्यानंतर, अर्धवट जर याची स्टडी केली तर आपल्याला याचे मार्क्स मिळत नाहीत.
तर त्याच्यामुळे पूर्ण रिव्हिजन सहित आपल्याला हे टॉपिक्स व्यवस्थितपणे अभ्यास करून झाले पाहिजेत. तर बघा, टॉपिकचं नाव पहिलं ग्रॅव्हिटेशन. ग्रॅव्हिटेशन हा आपल्याकडे 5 मार्काचा टॉपिक आहे बाळांनो, विथ ऑप्शन्स. 5 मार्काचा टॉपिक आहे. पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स हा परत 6 मार्काचा टॉपिक आहे विथ ऑप्शन्स. त्याच्यानंतर केमिकल रिएक्शन्स केमिस्ट्रीचा पार्ट आहे, हा पण 6 मार्कासाठी विचारला जातो. त्याच्यानंतर इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट हा जो टॉपिक आहे हा 7 मार्कासाठी जास्त वेटेज आहे. फिजिक्सचा पार्ट आहे हा, याला जास्ती वेटेज आहे. या टॉपिककडे विशेष लक्ष द्या. त्यानंतर आपल्याकडे हीटचा पार्ट आहे. हीट हा 5 मार्कासाठी विचारला जाणारा टॉपिक आहे बाळांनो. त्याच्यानंतर रिफ्रॅक्शन ऑफ लाईट परत फिजिक्सचा पार्ट, हा परत 7 मार्कासाठी आहे. याचं वेटेज जास्त आहे बघा, याचं वेटेज जास्त आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. त्याच्यानंतर लेन्सवाला, ओके, तर हा जो आहे हा परत 6 मार्कासाठी याचं वेटेज या ठिकाणी आपल्याकडे आहे. त्याच्यानंतर मेटलर्जी जो की केमिस्ट्रीचा टॉपिक आहे. केमिस्ट्रीचा टॉपिक थेरॉटिकल टॉपिक आहे, बरेच जणांना खूप चांगल्या पद्धतीचं स्कोर होतं याच्यामध्ये. तर हा टॉपिकचं वेटेज आहे आपल्याकडे 6 मार्क्स. किती आहे? 6 मार्क्सचं. त्याच्यानंतर कार्बन कंपाऊंड, अतिशय महत्वाचा टॉपिक केमिस्ट्रीच्या दृष्टीने जर आपण जर पाहिलं तर हा 7 मार्काचा टॉपिक आहे बाळांनो. किती? 7 मार्काचा टॉपिक आहे. आणि सर्वात शेवटी स्पेस मिशन्स. बरेच जण या टॉपिककडे बघत पण नाहीत. अरे पण बघा, याच्याकडे 5 मार्काचा टॉपिक आहे हा विथ ऑप्शन्सचा, त्याच्यामुळे याच्याकडे पण बघा हा 5 मार्काचा टॉपिक आहे, महत्वाचा टॉपिक आहे. समजतंय? चालतंय. तर हे अशा पद्धतीचं वेटेज पार्ट 1चं आहे. आता सेम याच पद्धतीने आपण पार्ट 2चं वेटेज पाहूया बाळांनो. तर पार्ट 2 मध्ये मेजर आपला जो काय पार्ट येतो तो येतो बायोलॉजीचा, पूर्ण टॉपिक एक सोडून थोडासा हा वाला. ओके, तर बघा आता हेरिडिटी अँड इव्होल्युशन हा जो काय टॉपिक आहे हा 5 मार्कासाठी विचारला जातो बघा, विथ ऑप्शन्स 5 मार्कासाठी हा विचारला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक आहे बाळांनो आपल्याकडे लाईफ प्रोसेस. लाईफ प्रोसेस हा 6 मार्कासाठी विचारला जाणारा टॉपिक आहे. तर अतिशय महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये सेल डिव्हिजनचे जे स्टेजेस आहेत त्याच्यावरती पण प्रश्न विचारले जातात. फाइंड द कोरिलेशन मध्ये याचे एक्झाम्पल्स विचारले जातात. तर व्यवस्थितपणे आपण या टॉपिकला बघून घेतलं पाहिजे. त्याच्यानंतर लाईफ प्रोसेस पार्ट 2 रिप्रोडक्शन रिलेटेड हा जो काही टॉपिक आहे हा 7 मार्कासाठी याचं वेटेज दिलेलं आहे बोर्डाने. तर अतिशय महत्वाचा आहे, व्यवस्थितपणे अभ्यास करा. त्याच्यानंतर एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट, एन्व्हायरमेंटच्या टॉपिकला याला हल्के में नहीं लेने का, बहुत स्कोरिंग वाला टॉपिक आहे, बहुत स्कोरिंग वाला टॉपिक आहे. आणि हा अवघड आहे अशातला पार्ट नाही, खूप महत्वाचा आणि सिंपल टॉपिक आहे. त्याच्यामुळे याच्यातले मार्क तर आपण जाऊच नाही दिले पाहिजे. त्याच्यानंतर टुवर्ड्स ग्रीन एनर्जी थोडासा कॉम्प्लिकेटेड टॉपिक आहे, थोडासा कॉम्प्लिकेटेड, कारण याच्यामध्ये फिजिक्सचा बराचसा पार्ट याच्यामध्ये येतो. तरी पण या टॉपिकचं वेटेज खूप चांगल्या पद्धतीचं आहे. याच्यातले क्वेश्चन आन्सर्स वगैरे जे आहेत याचं व्यवस्थितपणे प्रॅक्टिस करा, याला अंडर एस्टिमेट करू नका. ओके. त्याच्यानंतर ॲनिमल क्लासिफिकेशन, सर्वांच्या डोक्याचं दुखणं ते म्हणजे ॲनिमल क्लासिफिकेशन. काय करायचं आणि काय नाही तेच समजत नाही. काही नाही बाळांनो, व्यवस्थितपणे याच्यामधले जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स व्यवस्थितपणे ध्यान करा. कोणत्या फाईलमध्ये कोणते एक्झाम्पल्स आहेत आणि काही विशिष्ट अशा डायग्राम्स याच्यामध्ये दिलेले आहेत. तर त्या डायग्राम्स, कारण त्याच्या लेबलिंग वरती प्रश्न पडतात आणि प्रत्येक फायलमचे 4 ते 5 कॅरेक्टर्स बस झाले. याच्या पलीकडे दुसरं काही करायची गरज नाही. हा टॉपिक तुम्हाला फुल ऑन मार्क्स देऊन जातो. समजतंय? त्याच्यानंतर इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी, याच्यामध्ये मायक्रोब्स आहेत. मायक्रोब्सच्या काही प्रोसेसेस व्यवस्थितपणे स्टडी करा, फुल ऑन मार्क्स मिळतील. ओके, 6 मार्कासाठी याचं वेटेज आहे. त्याच्यानंतर सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा पण परत 6 मार्कासाठी विथ ऑप्शन्स दिलेले आहे. त्यानंतर सोशल हेल्थ आणि डिझास्टर मॅनेजमेंट, अतिशय सोपे टॉपिक. ज्यांना इंग्रजी व्यवस्थितपणे लिहिता येतं, ज्यांचं ग्रामर खूप चांगल्या पद्धतीचं आहे, त्या दोन टाईपच्या विद्यार्थ्यांसाठी हे टॉपिक वरदान असल्यासारखे आहेत. फ्रीमध्ये मार्क भेटल्यासारखे भेटतात, फक्त लिहिता आलं पाहिजे व्यवस्थितपणे. कारण बरेचसे क्वेश्चन याचे काय असतात तर पर्सनल रिस्पॉन्स असल्यासारखे असतात. म्हणून हे 6 आणि 5 म्हणजे 11 मार्काचं आपल्याला बऱ्यापैकी फ्रीमध्ये भेटल्यासारखं भेटतं. कारण हे 2 टॉपिक अतिशय सोपे आहेत, याच्यामध्ये अवघड असं काही नाही. तर बाळांनो, आपण जे पाहिलं पार्ट 1 आणि पार्ट 2 दोघांचं जे काय टॉपिक्स आहेत यांचं बोर्डमध्ये काय वेटेज आहे ते आपण पाहिलं. आता बरेच जणांना पुढचा जो प्रश्न आहे तो म्हणजे की सर तुम्ही वेटेज सांगितलं, पेपर पॅटर्न सांगितला, पण पेपरमध्ये उत्तर कसं लिहायचं? तर याचा एक नमुना आपण या ठिकाणी पाहणार आहोत. उत्तर कसं लिहायचं, कारण पेपर प्रेझेंटेशन खूप महत्वाचा पार्ट आहे. बरेच विद्यार्थ्यांचं काय होतं की हुशार असतात, सर्व व्यवस्थितपणे अभ्यास करतात, पण अक्षर वगैरे खराब असतं, त्यामुळे बरेच ठिकाणी मार्क जातात.
तर ज्यांचं अक्षर वगैरे खराब आहे ते सुधारण्याचा प्रयत्न करा, थोडा तरी प्रयत्न करा बाळांनो. कारण कसं आहे, आज तुम्ही जे प्रयत्न कराल त्याचा रिझल्ट तुम्हाला उद्या भेटणार आहे. आज जर तुम्ही प्रयत्न नाही केले आणि तुमचं अक्षर त्या पेपर चेक करणारे जे टीचर आहे ते यांना जर नाही जर समजलं तर मार्क तुमचे कट होणार आहेत. मग परत तुमचं हे होणार की आपण पूर्ण वर्षभर अभ्यास केला व्यवस्थितपणे आणि रिझल्टमध्ये आपण मार्क आलो. कारण या ठिकाणी 10वीची जी परीक्षा आहे ना, 10वीची परीक्षा ही प्रेस्टिजियस आहे. आपलं स्टेटस मेंटेन करते, हे आपलं स्टेटस ठरवते. तुम्ही जर चांगला जर स्कोर आणला तर लोक म्हणणार अरे काय हुशार आहे, काय हुशार आहे. आणि तुम्ही अभ्यास करून पण जर काही कारणास्तव तुमचा जर स्कोर नाही आला आणि तुम्ही किती जरी ओरडून सांगितलं की मी अभ्यास केला होता, कोणी तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही. इट इज प्रेस्टिजियस. म्हणून मेहनत इतनी खामोशी से करो, मेहनत इतनी खामोशी से करो कि आपकी सफलता शोर मचा दे. तो काय दिवस असेल की ज्या दिवशी आपला रिझल्ट 100 पैकी 100% आपल्याला मार्क मिळत आहेत आणि आपल्या पॅरेंट्सचा सत्कार केला जातो. जे आपले पॅरेंट्स आपल्यासाठी एवढं मेहनत करत आहेत तर त्यांच्यासाठी आपण अभ्यास केला पाहिजे. हीच ती वेळ आहे, ही वेळ परत येणार नाही. आता उरलेले जे काही 2 महिने आहेत याच्यामध्ये आपला पूर्ण लावून 100% देऊन आपण अभ्यास करा. कारण आता केलेला अभ्यास आपल्याला आयुष्यभर सोबत आहे. कारण हा रिझल्ट आपल्याला प्रत्येक ठिकाणी विचारला जातो. समजतंय? तर याच्यासाठी पूर्ण प्रयत्न करा. तुम्हाला कुठे अडचण येत असेल, आमचे नंबर वगैरे दिलेले आहेत, याच्यावरती तुम्ही कॉल करा. तुमचे काही डाऊट असतील सायन्स मॅथ्स यांचे तर आम्हाला त्याच्यामध्ये सांगा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही. त्याच्यावरती नक्कीच आम्ही सोल्युशन देऊ. समजतंय? चला, तर आता वेळ न घालवता मी आपलं पेपर प्रेझेंटेशन काय कसं पाहिजे ते आपण दाखवतो. तर बघा, क्वेश्चन नंबर 1 आपला जो उत्तरपत्रिका आहे प्रश्न क्रमांक याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 1 टाकायचा. सब क्वेश्चन नंबर कधी पण व्यवस्थितपणे टाकायचा. बरेच विद्यार्थी काय करतात, फक्त क्वेश्चन नंबर टाकतात, सब क्वेश्चन नंबर टाकतच नाहीत. सब क्वेश्चन नंबर जर आपण टाकला नाही तर आपल्याला काहीही मार्क तिथं मिळत नाहीत, आपलं उत्तर किती जरी बरोबर असेल तर. मग बघा, आता हे सब क्वेश्चन याच्यामधला पहिला प्रश्न आन्सर हे MCQ आहेत. मग MCQ मध्ये या ठिकाणी काय लिहिलं, पहिलं ऑप्शन इथं डी आहे, डी ला ब्रॅकेट करून या ठिकाणी जे आन्सर आहे ते इथं प्लॅन एरिया लिहिलेलं आहे. समजतंय? तसंच या ठिकाणी बी 2 नंबरला बी जे काय आन्सर असेल कॉफी, जे काय आन्सर असेल ते आपण या ठिकाणी असं जर लिहिलं तर आपल्याला याचा 1 मार्क भेटतो. आता काही विद्यार्थी काय करतात, डायरेक्टली फक्त असं करतात, इथं डी, इथं बी, इथं सी, इथं सी, ओके, असं सो ऑन करतात. तर ही जी उत्तर लेखनाची भाषा आहे ना, ही चुकीची आहे बाळांनो. फक्त एवढं जर लिहिलात, काही वेळा मार्क मिळतील, काही वेळा मार्क मिळत नाहीत. तर आपल्याला मार्क गमवायचे नाहीत, आपल्याला मार्क कमवायचे आहेत. तर आपण व्यवस्थितपणे ऑप्शन आणि त्याच्या समोर जे काय त्याचं स्टेटमेंट असेल, जे काय शब्द असेल तिथं तो व्यवस्थितपणे लिहावा, तर आपल्याला फुल ऑन मार्क्स मिळतील. तर हे सी 4 नंबर सी 5 नंबर ए, तर या ठिकाणी आपल्याला 5 मार्क मिळतील. किती? 5 मार्क इथे मिळतील. याच्यामध्ये जर आपण जर व्यवस्थितपणे जर लिहिलं नाही तर आपले मार्क जाण्याचे चान्सेस आहेत. क्वेश्चन नंबर बी, क्वेश्चन नंबर ए चा सब क्वेश्चन बी. आता याच्यामध्ये डिफरंट टाइप्स ऑफ प्रश्न आहेत इथं. तर याच्यामध्ये बघा, पहिल्याचं उत्तर पहिला क्रमांक टाकला, इथं जे काय आहे ते इथं लिहिलेलं आहे. कोरिलेशन या ठिकाणी दिले, स्किन, मेलेनिन, पॅनक्रियाज, इन्सुलिन. जशाच तसं लिहून काढा. बरेच जण काय करतात, आता सपोज इथं मेलेनिन विचारलं, फक्त मेलेनिन लिहितात. असं लिहू नका, मार्क जाण्याचे चान्सेस आहेत, मार्क घालवायचे नाहीत. त्याच्यानंतर ट्रू ऑर फॉल्स हे या पद्धतीने सरळ सरळ लिहू शकता. आता इथं काय विचारलं, लॉंग फॉर्म विचारलेलं, WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, हे अशा पद्धतीनं. हे मेल मधले क्रोमोझोम्स काय आहेत ते इथं लिहिले सांगितलेले आहेत, तर हे लिहिलेले, तर याचे 5 मार्क या ठिकाणी मिळतील. तर हा झाला प्रश्न क्रमांक 1. एका पानावरती आपला बसतो व्यवस्थितपणे. आपल्याला इथं काहीही गडबड करायची गरज नाही. व्यवस्थितपणे टाइम देऊन ह्या गोष्टी पद्धतशीर लिहा, तर आपल्याला खूप व्यवस्थितपणे मार्क मिळतात. हा झाला प्रश्न क्रमांक 1. आता प्रश्न क्रमांक 2 आपण कशा पद्धतीने लिहिणार, तर बघा, सेम प्रश्न क्रमांक 2 व्यवस्थितपणे वरती लिहायचा. ह्याचा सब क्वेश्चन ए. प्रश्न क्रमांक 2 मध्ये आपल्याकडे 3 प्रश्न होते आणि 3 पैकी आपल्याला 2 उत्तर लिहायचे आहेत. पण आता या ठिकाणी या विद्यार्थ्यांनी 1, 2, 3 तिन्ही लिहिलेले आहेत. बघा,
आता 2 मार्काचा प्रश्न आहे बाळांनो. किती मार्काचा प्रश्न आहे? 2. जर 2 मार्काचा प्रश्न असेल तर कमीत कमी आपल्याला 4 पॉईंट लिहायचे आहेत. तर बघा, इथं 1, याला अर्धा, इथं 2 नंबरचा, याला अर्धा, इथं 3 नंबरचा, याला अर्धा, इथं 4 नंबरचा, याला अर्धा, असे मिळून टोटल 2 मार्क या ठिकाणी या विद्यार्थ्याला मिळतील. मग तुम्ही जर 3 पॉईंट लिहिलात 1.5 मार्क भेटेल, 2 पॉईंट लिहिलात 1 मार्क भेटेल. तर आपल्याला फुल ऑन मार्क जर घ्यायचे असतील तर आपल्याला 4 पॉईंट कमीत कमी लिहिलेच पाहिजेत, तरच मार्क मिळतात, नाहीतर मार्क मिळत नाहीत. हे व्यवस्थितपणे डोक्यामध्ये आपल्या छापून ठेवा. समजतंय? चला नेक्स्ट. आता क्वेश्चन नंबर 2 सेम. आता इथे काय केलेलं आहे? 2 पॉईंट लिहिलेत. हा एक लिहिलाय, हा एक पॉईंट लिहिलाय. पण आता हा पॉईंट जो काही लिहिलेला आहे याच्या स्टेटमेंट आपण जर पाहिलं तर याच्या स्टेटमेंट लेंदी आहेत. सिंगल लाईन स्टेटमेंट आहेत का? नाहीत. मग लेंदी स्टेटमेंट आहेत. इथं आपल्याला दिसत आहे की बाबा 6 to 8 लाईन्स मध्ये हे उत्तर गेलेलं आहे. तर या ठिकाणी याला आपल्याला 2 मार्क सहज मिळतात. सिंगल स्टेटमेंट अशी जर लिहिलं, सिंगल लाईनच्या 2च लिहिलात तर त्याला 2 मार्क आपल्याला मिळणार नाहीत. हे पण गोष्ट ध्यानात ठेवा. याच्यासाठीच आपण काय केलेलं आहे, हा नमुना उत्तरपत्रिका आहे इथं आपण दिलेली आहे. हे ऑर मध्ये लिहिलेलं आहे. हे पण सेम. आता याचा एक 4था पॉईंट नेक्स्ट पेजला आहे, आपण तो घेतलेला नाही. तर अशा पद्धतीने आपण क्वेश्चन नंबर 2 ला अटेम्प्ट केलं पाहिजे. त्याच्यानंतर बाळांनो, सर्वात महत्वाचा क्वेश्चन नंबर 2 मधला बी. आता बी मध्ये बघा परत काय केलेलं आहे, 1 2 3. बी मध्ये आपल्याला 3 क्वेश्चन सोडवायचे आहेत. किती सोडवायचे आहेत? 3. 5 पैकी 3 सोडवायचे. तर या ठिकाणी 3 दिलेले बघा. इथे हा एक पॉईंट लिहिलाय, हा एक पॉईंट लिहिलाय. आता हे दोन्ही पॉईंट कसे आहेत? लेंदी पॉईंट्स आहेत, जसे मी सांगितले होते. तर त्या पद्धतीने दिलेले आहेत. तर याला आपल्याला किती भेटणार? 2 मार्क भेटणार बाळांनो. किती भेटणार? आपल्याला इथे 2 मार्क मिळणार. नेक्स्ट. तर आता या ठिकाणी हा 2 नंबरचा प्रश्न, याच्यातला उपप्रश्न आहे की याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे फॅक्टर्स अफेक्टिंग द सोशल हेल्थ. हे अशा प्रकारचे जेवढे काही चित्र आहेत सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 2 मध्ये, पार्ट 1 मध्ये, तर हे सर्व चित्र आपण व्यवस्थितपणे बघून घ्या. हे प्रश्न फिक्स असतात अशा प्रकारचे. फिक्स म्हणजे फिक्स आहेत. आपण कोणतीही प्रश्नपत्रिका काढून बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न सापडणार म्हणजे सापडणारच. ओके. तर याच्यामध्ये जे काय दिलेले आहेत हे व्यवस्थितपणे काढायचं. बरेच जण काय करतात, याला स्केल वगैरे वापरत नाहीत आणि उगा हाताने कसं तरी काढतात. तर याचा परिणाम असा होतो की आपला पेपर इफेक्टिव्हली व्यवस्थितपणे दिसत नाही आणि त्या ठिकाणी कधी कधी आपले मार्क जाण्याचे चान्सेस असतात. ओके. चला 3 नंबरचा क्वेश्चन परत 1 आणि 2 याला 2 मार्क मिळणार. याच्यामध्ये याला हाफ, याला हाफ, याला हाफ आणि याला हाफ, अशा पद्धतीनं 2 मार्क मिळणार. समजतंय बाळांनो? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3 बघा. आता क्वेश्चन नंबर 3 मध्ये काय केलेलं आहे, हा सब क्वेश्चन्स आपल्याकडे टोटल किती आहेत? 8 क्वेश्चन्स आहेत आणि 8 पैकी आपल्याला लिहायचे फक्त 5. किती लिहायचे बाळांनो? 5 लिहायचे आहेत. तर आता बघा पहिला क्वेश्चन. आता पहिल्या क्वेश्चन मध्ये परत आणखी सब क्वेश्चन्स आहेत, A B C. हा 1 मार्काचा, हा 1 मार्काचा, हा 1 मार्काचा, टोटल 3 मार्काचे. जर अशा पद्धतीचे सब क्वेश्चन जर इथे असतील तर व्यवस्थितपणे ए त्याच्या खाली उत्तर लिहा, बी त्याच्या खाली उत्तर लिहा, सी त्याच्या खाली उत्तर लिहा. याच्यामध्ये बरेच जण काय करतात, चेंगटपणा करतात. अरे काय करायचं चेंगटपणा करून? लाईन सोड ना एखादी, जाऊ दे, काही फरक पडणार नाही आपल्याला. लाईन सोडायची, 1 लाईन सोडा त्याच्यानंतर लिहा, 1 लाईन सोडा त्याच्यानंतर लिहा. 2 उत्तरांच्या मध्ये गॅप असू द्या. त्याचं कारण काय आहे? कारण जर सपोज तुमचं जर उत्तर चुकीचं असेल आणि लिहत असताना शेवटी रिचेकिंग करत असताना तुम्हाला जर समजलं की बाबा यामध्ये आपलं हे उत्तर थोडंसं चुकलेलं आहे, आपण याला मॉडिफाय करू शकतो, तर तिथे आपल्याला उत्तर लिहिण्यासाठी इथे जागा भेटते, जे काय आहे ते. समजतंय? तर हे आपण त्या ठिकाणी करू शकतो. समजतंय? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 सेम तसाच, A B आणि C. सेम पॅटर्नने लिहायचं. 1 मार्काचे प्रश्न आहेत. कमीत कमी 2 ते 3 लाईन्स इथं लिहायच्या. काही जण एकच शब्द लिहितात, एकच वर्ड लिहितात किंवा एकच लाईन लिहितात आणि म्हणतात मला याचे फुल मार्क्स द्या. भेटत नसतात बाळांनो. तर याला कमीत कमी 2 ते 3 लाईन्स मध्ये आपलं स्टेटमेंट त्या ठिकाणी असलं पाहिजे क्वेश्चन नंबर 3 साठी. त्याच्यानंतर सर्वात लास्टचा क्वेश्चन 5 मार्काचा आहे. 5 मार्काच्या क्वेश्चन साठी आपल्याला आता हा जर प्रश्न बघितला तर यामध्ये काय केलेलं आहे, 5 उपप्रश्न या ठिकाणी विचारले आहेत. तर आता हे जे काही उपप्रश्न आहेत तर प्रत्येकाचा 1 मार्क. आता याचे आन्सर जे आहेत, याचे आन्सर सेम या पद्धतीने सिंगल लाईन स्टेटमेंट आहेत, डायग्राम बेस्ड आहेत.
आणि त्याच्यामुळं आपण याला व्यवस्थितपणे जर लिहिलं तर आपल्याला याची मिळतात 5 मार्क, नाहीतर मिळत नाहीत. समजतंय, कळतंय? चला, तर पेपर आपला खूप सुटसुटीत आणि व्यवस्थितपणे असावा, जेणेकरून पेपर चेकिंग करणाऱ्याला पण काही त्रास होऊ नये. आमचा पण विचार करा थोडंसं शिक्षकांचा. ओके, चला नेक्स्ट. तर परत दीदी आली आहे आणि दीदीचं टेन्शन आपल्याला तिच्या चेहऱ्यावरून दिसत आहे. आणि मग इथे परत दीदीकडे जो प्रश्न आहे, फ्रॉम व्हेअर टू स्टार्ट, हे स्टार्ट बटन कहाँ से है, कहाँ से स्टार्ट करे, कुठून स्टार्ट करायचं? तर बघा, याच्यासाठी सर्वात पहिल्यांदा सेट युअर गोल. आपला जर गोल सेट केला, मला किती टक्के घ्यायचेत, मला किती मार्क्स मिळवायचेत, त्याच्यानुसार आपली स्ट्रॅटेजीज त्या ठिकाणी बनवता येते. मग त्यासाठी मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा आपल्याला माहित पाहिजे काय, आपले स्ट्रॉंग टॉपिक्स कोणते आहेत आणि वीक टॉपिक्स कोणते आहेत. प्रत्येक सब्जेक्टमध्ये माझा स्ट्रेंथ काय आहे आणि माझी विकनेस काय आहे. कारण जोपर्यंत मला माझी स्ट्रेंथ कळणार नाही आणि विकनेस कळणार नाही, तोपर्यंत मी काम कशावरती करायचं हेच मला समजणार नाही. मग त्यासाठी आपली स्ट्रेंथ आणि विकनेस हे सर्वात पहिल्यांदा लिहून काढा. कोणत्या टॉपिक मधला कोणता पार्ट मला जमत नाही त्याला बाजूला काढून ठेवा आणि त्याच्यावरती मेहनत करा. जास्ती दिवस घालवू नका. जे सोपे टॉपिक आहे तर सोप्या टॉपिकचं पण रिव्हिजन करायचं, त्याच्यामध्ये ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जायचं नाही. कारण ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये गेल्यामुळे काय होतं, सोप्या टॉपिकचे पण मार्क आपण तिथं गमवू शकतो. डोंट टेक एनी टॉपिक लाइटली, हल्के में किसी को मत लो, सब भारी पड़ जाएंगे. समझ में आया? चला नेक्स्ट. तर आता काही गोष्टी बघा, आपल्याला काय काय ऍक्शन करायचं आहे बाळांनो. तर रिवाइज ऑल द टॉपिक्स थरोली. जे काय टॉपिक्स आहेत बाळांनो, सर्व टॉपिक्सला रिवाइज थरोली करा. कोणताही टॉपिक स्किप करू नका. आपल्याला जर 100 आउट ऑफ 100 मार्क्स जर घ्यायचे असतील, ईच अँड एव्हरी टॉपिक अँड ईच अँड एव्हरी कन्सेप्ट इज इम्पॉर्टंट अँड इट इज मस्ट. मस्ट आहे, केलंच पाहिजे. ते जर केलं तरच जल्लोष आपलाय, नाहीतर दुसऱ्याच्या जल्लोषामध्ये नाचावं लागेल. बघा काय मंजूर आहे तुम्हाला. त्याच्यानंतर सॉल्व ऑल द एक्सरसाइजेस. सायन्स असेल, मॅथ्स असेल, इंग्लिश असेल, टेक्स्टबुकच्या खाली जेवढे काय एक्सरसाइजेस दिलेले आहेत ह्या व्यवस्थितपणे करा. कारण ह्या एक्सरसाइजेस मधून बराचसा पेपरचा पार्ट येतो, त्याच्यामुळे डोंट मिस द एक्सरसाइज. आपण जर आतापर्यंत सॉल्व्ह केलेलं नसेल तर सॉल्व्ह करा आणि या एक्सरसाइजेस मिस करू नका. डोंट स्किप एनी क्वेश्चन फ्रॉम इट. एक्सरसाइज मधला एकही प्रश्न सोडू नका. आपण जर एखादा प्रश्न सोडला आणि तोच प्रश्न जर बोर्डाच्या परीक्षेमध्ये जर विचारला, किती लॉस आहे बाळांनो आपलं, खूप मोठा लॉस आहे हो. त्याच्यामुळे हलके में किसी को नहीं लेना. त्याच्यानंतर स्टडी ऑल द डायग्राम्स इन बोथ पार्ट्स. डायग्राम जे दिलेत आपण पाहिलं पेपर पॅटर्न मध्ये, डायग्राम्स वरती फिक्स क्वेश्चन आहे. तुम्ही कोणत्याही वर्षाचा पेपर काढा हो, तुम्हाला त्याच्यावरती डायग्राम्स वरती प्रश्न असणार म्हणजे असणारच. ओके. त्याच्यानंतर मेक अ प्रॉपर प्लॅन ऑफ इट. आता बरेच जण काय करतात, एखादी डायग्राम करतात आणि म्हणतात हा मला येतंय, याचा पार्ट पूर्ण येतो, हे मला येतं, ते मला येतं. असं करू नका. त्याला व्यवस्थितपणे प्रॉपर प्लॅनिंग करून त्याचा सराव करा. लेबलिंग काय काय आहेत, डोळे झाकून एकदा बघा आपल्याला किती लेबलिंग येतात, किती नाही. ह्या सर्व गोष्टी व्यवस्थितपणे रिवाइज करत चला, रिवाइज करत चला. जेवढं रिवाइज कराल तेवढं व्यवस्थितपणे आपल्याला तिथं फायदा पडणार आहे. टेक प्रॉपर न्यूट्रिशियस डाएट. सगळ्यात महत्वाचं, हे करत असताना काही पण जंक फूड वगैरे खात बसू नका. कारण आपली जर तब्येत खराब झाली तर पुढे पेपर कोण देणार आहे? बरोबर आहे. आपली लढाई आहे, लढाई करायची असेल तर आपलं डाएट पण खूप भारी पाहिजे. चांगलं डाएट खावा. ओके. आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होतो, ज्या गोष्टी व्यवस्थितपणे आपल्या हेल्थसाठी चांगल्या नाहीत, अशा गोष्टींना खायचं पूर्णपणे टाळा. त्याच्यानंतर टेक प्रॉपर स्लीप. रात्री जागरण पूर्णपणे टाळा. आता काही जणांचं कसं असतं बाळांनो, की काही जण नाईट आऊल असतात आणि काही जण अर्ली बर्ड असतात. म्हणजे काही जणांचा अभ्यास रात्री होतो व्यवस्थितपणे, 2-3 वाजेपर्यंत ते जागू शकतात. तसं जर असेल तर व्यवस्थितपणे अभ्यास करा. 2-3 पर्यंत तुम्हाला जागरण होत असेल करा, पण आपली झोप कमीत कमी 6 तास झोप आपण घेतलीच पाहिजे. काही जण पहाटे 3 वाजता उठतात, पहाटे 4 वाजता उठून अभ्यास करतात. यस, इट्स वेलकम, करा ते पण आपल्या ह्या झोपेचं कम्पेन्सेशन कुठेतरी करा आणि 6 तासाची झोप दिवसातली कंप्लीट करा. कारण ही 6 तासाची झोप जर कंप्लीट नाही केली तर त्याचा अफेक्ट आपल्या पुढच्या स्टडीज वरती होतो. परीक्षेच्या पुढे पुढे आजारी जर पडायचं नसेल तर आहार आणि झोप हे व्यवस्थितपणे घ्या. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचा स्ट्रेस घेऊ नका. जर स्ट्रेस जर घेतला, गई भैंस पाणी में, सब कुछ चला जाएगा.
काहीच राहणार नाही हातामध्ये. जे अभ्यास केलाय ना त्याचं पण उत्तर येणार नाही. जे एकदम सोपा टॉपिक आहे ना ते सोप्या टॉपिक मधलं पण तुम्हाला साधासा फॉर्म्युला आठवणार नाही. अशा प्रकारची अवस्था होईल जर आपण स्ट्रेस घेतला तर. इझिली घ्या, त्याला स्ट्रेस करून घेऊ नका. स्ट्रेस करून जर घेतलात ना काहीच येणार नाही. ओके, नेक्स्ट. स्टडी वन सब्जेक्ट ऍट अ टाइम. आता हा खूप महत्वाचा पार्ट आहे बघा. कारण काय आहे, मी काय पाहिलंय, आता आमच्या दीदीचं एक्झाम्पल घेऊ. आता दीदीचा प्रॉब्लेम काय माहिती आहे ना, दीदी वर्षभर अभ्यास केला नाही. मग दीदीला आता टेन्शन येतं, टेन्शन. मग टेन्शन आलं की दीदी काय करते, इकडे सायन्स उघडून बसते, इकडे समोर मॅथ असतं, इकडे इंग्लिश असतं आणि इकडे इतिहास भूगोल. मग आकड बक्कड करून दीदी म्हणते आता कशाचा अभ्यास करू, घेते मॅथ. मॅथ घेतला की मॅथचे फॉर्म्युले डोक्यात घुसत नाहीत. इक्वेशन्स सॉल्व्ह करायला घेतलं, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घेतले, ते काय जमत नाही. तर मग काय होतं, बोर होतं. मग लगेच 10 ते 15 मिनिटात लगेच सब्जेक्ट स्विच करतात हो. आणि मग दुसरा सब्जेक्ट इतिहास भूगोल घेतला, म्हणजे इतिहास वाचवता आपण, गोष्ट वाचल्यासारखं आहे, खूप सोपं आहे. घेतात, काय कळतं, पुढचं वाचत जातात, मागचं काही ध्यानात राहत नाही. परत आणखी 10-15 मिनिटांतर फ्लक्च्युएट होतात, स्विच करतात. तर असं काही करू नका. कारण असं जर केलात तर आपलं फोकस कुठेही राहणार नाही. आपलं फोकस कुठेही राहणार नाही आणि आपलं फोकस एका ठिकाणी असलं पाहिजे, तरच आपला व्यवस्थितपणे अभ्यास होईल आणि तरच आपला स्कोर या ठिकाणी येईल. मित्रांनो, हीच ती वेळ आहे. या वेळेला गमवू नका. आजचा गेलेला वेळ हा उद्या येणार नाही. त्यामुळे उठा, जागे व्हा आणि काय करा, तयारीला लागा. आपलं ध्येय प्राप्तीपर्यंत अजिबात थांबू नका. समजतंय? चला, तर आपल्याला काही प्रश्न असतील, आपल्या काही क्वेरीज वगैरे असतील तर आपण कमेंटमध्ये टाकाव्या. तसंच आमचे नंबर दिलेले आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, त्याच्यामध्ये पण आपण टाकू शकता. ओके, चालतंय. ऑल द बेस्ट मित्रांनो. येणाऱ्या परीक्षेचा रिझल्ट हा आपल्या जीवनातला एक खूप मोठा सोहळा झाला पाहिजे, हा विचार आणि ही एक स्वप्न मनाशी बाळगून अभ्यास करा. यश तुमचंच आहे. चला, धन्यवाद.